नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष संपतो. पितृपक्षाच्या या काळात आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची आपली पद्धत आहे. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या दिवशी ज्या तिथीला झाला असेल त्या नातेवाईकाचं श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे. पितृपक्षाच्या या काळात यमलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर आपल्या घरी वास्तव्याला येतात अशी समजूत आहे आणि त्यामुळेच पितृपक्षाचा हा पंधरवडा पितृकार्याला अतिशय योग्य मानला जातो. पितृपक्षात ज्याप्रमाणे तिथीनुसार पूर्वजांचं स्मरण केलं जातं त्याचप्रमाणे भरणीश्राद्धसुद्धा घातलं जातं. आपले जे कुटुंबीय गेल्या वर्षीच्या पितृपक्षानंतर म्हणजे चालू वर्षात देवाघरी गेलेत त्यांचं स्मरण या पितृपक्षाच्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणीश्राद्ध घालून केलं जातं. पितृपक्षात जसं भरणीश्राद्धाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवमी श्राद्धसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. पितृपक्षाच्या 9व्या दिवशी घातल्या जाणाऱ्या या श्राद्धाला नवमी श्राद्ध किंवा आयोनवमी असंही म्हणतात. ज्या स्त्रिया सौभाग्यवती असताना म्हणजे ज्यांचे पती जिवंत असताना ज्या देवाघरी गेल्यात त्यांचं श्राद्ध या नवमीच्या दिवशी घातलं जातं. माझी आजीसुद्धा अशीच देवाघरी गेली त्यामुळे तिचं श्राद्धही आम्ही आजच्याच दिवशी करतो. पितृपक्षात अन्नदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आजच्याच दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी आम्ही आमच्या आसपासच्या काही लोकांना घरी बोलवून त्यांना जेवू घालतो. अन्नदान करण्याची ही परंपरा आपल्याला रामायणातही आढळून येते. एकदा प्रभू श्री रामचंद्र आपला भाऊ लक्ष्मण याच्यासोबत अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले होते. तिथे गेल्यानंतर ऋषींनी त्यांचा योग्य तो असा आदर सत्कार मानसन्मान केला आणि त्यांना एक नवरत्नांचं कंकण अर्पण केलं. त्यावर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, मुनिवर्य, वास्तविक पाहता मी तुम्हाला काहीतरी अर्पण करणं गरजेचं आहे, त्याऐवजी तुम्हीच मला हे कंकण अर्पण करताय. त्यावर ऋषीमुनी म्हणाले, माझ्यासारख्या तपस्वीला या कंकणाचा काय उपयोग? राजा, तू विष्णूचा अवतार आहेस आणि म्हणूनच हे कंकण तुझ्या हातातच जास्त शोभून दिसेल, म्हणूनच मी तुला हे अर्पण करतो. ते कंकण पाहून प्रभू श्री रामचंद्रांनी ऋषीमुनींना एक प्रश्न विचारला की हे मुनिवर्य, तुम्हाला हे कंकण कुठून मिळालं? त्यावर अगस्त्य ऋषी असं म्हणाले, रामा, माझ्या आश्रमापासून जवळच एक सरोवर आहे. तिथे मी तिन्ही त्रिकाळ स्नानासाठी जात असतो. एके दिवशी असा स्नानासाठी गेलेला असताना आकाशातून एक विमान पृथ्वीवर येत असल्याचं मला दिसलं आणि त्यातून एक दिव्य पुरुष पृथ्वीवर आला. त्या दिव्य पुरुषाने सरोवरात स्नान केलं आणि सरोवरापासूनच काही अंतरावर एक प्रेत पडलेलं होतं. तिथे जाऊन त्याने ते प्रेत पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकलं. प्रेत खाऊन झाल्यानंतर आपल्या विमानात बसून तो निघून गेला. हा सगळा प्रकार बघून मी आश्चर्यचकित झालो. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो दिव्य पुरुष आला आणि तीच कृती करत असताना मी पाहिलं आणि मुद्दाम हा सगळा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्या दिव्य पुरुषाला गाठलं आणि त्याला विचारलं की बाबा रे, तू कोण आणि कुठून आलास आणि हे प्रेत का खातोस? त्यावर तो दिव्य पुरुष असा म्हणाला की हे ऋषीवर्य, मी स्वर्गभुवनात राहतो. स्वर्गलोकी मला खायला काहीही मिळत नाही आणि त्यामुळे मृत्यूलोकी येऊन भूक शांत करण्यासाठी मी प्रेतभक्षण करतो. हे ऐकून मला नवल वाटलं की स्वर्गात तर अमृत असतं असं ऐकलं आहे आणि अमृताचं सेवन केल्यामुळं कित्येक दिवस आपल्याला भूक लागत नाही. हे ऐकून तो दिव्य पुरुष असं म्हणाला की मुनिवर्य, तुम्ही ऐकलं ते अगदी सत्य आहे, पण अमृताचं सेवन करण्याची माझी पात्रता. मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो. प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो. मी कधीच कोणाशी वाईट वागलो नाही, पण माझ्या हातून कधीच दीनदुबळ्यांना, अतिथीला किंवा आपल्या पूर्वजांना अन्नदान झालेलं नव्हतं. सगळ्यांशी असलेली माझी चांगली वागणूक पाहून मृत्यूपश्चात चित्रगुप्ताने मला यमलोकातून स्वर्गलोकात पाठवले. तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले, पण भूक लागली असता खाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी चित्रगुप्ताला विचारले असता चित्रगुप्त म्हणाला, हे राजा, जिवंतपणी तू कधीच अन्नदान केलेलं नाही, नेहमी स्वतःचाच विचार करत राहिलास, त्यामुळे आता इथेही स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था तुला स्वतःच करावी लागेल. त्यावर चित्रगुप्तानेच मृत्यूलोकात जाऊन प्रेतभक्षण करण्याचा सल्ला मला दिला. त्या दिव्यपुरुषाची ही अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचं अन्न त्या दिव्यपुरुषाला दान केलं.
त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्या दिव्य पुरुषाने आपल्या हातातील नवरत्नांचं कंकण अगस्त्य ऋषींना दिलं. त्या दिव्य पुरुषाचं स्मरण राहावं आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण प्रभू श्रीरामचंद्रांना भेट दिलं. पुरुषाप्रमाणे आपली अवस्था होऊ नये आणि थोडंसं पुण्यपदरात पडावं म्हणून पितृपक्षाच्या या काळात आपल्या पूर्वजांचं स्मरण करून अतिथींना जेवू खाऊ घालण्याची परंपरा रूढ झाली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जेवढी माहिती माझ्याकडे होती, जेवढं मला समजलं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे काही वेगळी इन्फॉर्मेशन असेल किंवा माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून टाका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.